ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते. काही लोकांच्या, काही महिलांच्या, माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1,500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1,500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता. मी नाही म्हणत, राजीव गांधी म्हणाले 1 रुपया जर दिला तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं, आम्ही पण डीबीटी केलं, पूर्ण 3,000 रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात, याचा आनंद आहे. आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे, ही संस्कृती महायुतीची नाही आहे. आणि म्हणून 100% रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. मी एवढं सांगतो, देव मंदिरात नाही, देव देवाऱ्यात नाही, देव माणसातच आहे, यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे, देण्याची दानत आहे. आणि म्हणूनच ही योजना आम्ही ही पुढे नेतोय. अजितदादांनी देखील म्हटलेलं आहे, अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला. भाऊबीज वर्षाला 18,000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील. तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील. आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय. 2,500चे 3,000 होतील. आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे. आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आखडता घेणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी सरकार हे तुमचं आहे. सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटलं हे लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे. त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6,000, 8,000, 10,000 रुपये, ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचा, हेच आमचं स्वप्न आहे.